नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी आणि काव्याची आई ही बाबा आणि सर्वांना बोलते. काव्या ही काहीही चुकीची वागलेली नाही. काव्याच्या जीवावर प्रेम होते ते लग्ना अगोदर, तो तिचा भूतकाळ होता. आणि तेव्हा बाबा देखील आश्चर्यचकित होऊन विचारतात, शारदा तू हे काय बोलत आहेस? मग काव्याने सर्वांना असं सांगितलं का नाही? तेव्हा आई सांगते, मला सांगितलं होतं. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागते आणि बोलते, आता मला असं वाटत आहे की माझे सर्व नाते संपलेले आहेत, लग्न मोडलेलं आहे. तेव्हा काव्याही बोलते, नाही ताई, आणखीन असं काहीही झालेलं नाही. तुझी सर्व नाती टिकून आहेत. आज देखील पारचे माझ्यावर प्रेम आहे आणि जीवाचे तुझ्यावर. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या अतिशय आनंदित झालेले असतात आणि दोघीही एकत्रितपणे पार्टी करत असतात आणि बिअर पीत बसलेले असतात. आणि तेव्हा रम्या बोलते, आजची रात्र आई कोणालाही झोप लागणार नाही. तर तिकडे आपण पाहतो जीवा, पार्थ, काव्या आणि नंदिनी कोणालाही झोप लागत नसते आणि त्यांना अतिशय त्रास होत असतो. तेव्हा वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या, उद्याची सकाळ देखील त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो पिऊ ही मोबाईल घेऊन जीवा व मानेलीला दाखवते आणि बोलते, कालची रील ही सगळीकडे व्हायरल झालेली आहे. आणि तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होऊन ती रील पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे आपले घर आणि परिवार सावरणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.